काय मारामाऱ्या करतो तू? माया एवढ्या माया पुढे बसलेल्या 15 बाया आहेत आता इथं, का त्या भावाशी बोलत नाही अशा इथं येत आता. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याचं सॉंग घ्यायचं. काय बाप मिळाला तर भाऊ खाते फोडायला, बहिणीने भाऊ जाम करून टाकला मारा. भाऊ पाया पडतोय, बाई सही कर ग सही कर. ती म्हणती थांबत्याला नाही विचारते. तो नालायक म्हणतो लावून धर, 1,00,000 1,50,000 मिळतील. अरे काय ना ते फक्त करेक्ट. आता एक नवीन आलं ते काय रे, पुष्पा. आणि ते वाक्य काय, झुकेगा नाही, करेक्ट. आणि आता एक आलंय नवीन, आली आली झुमकेवाली, करेक्ट. आता सगळ्यांनी संग सांगा, अख्याला ऐकू गेलं पाहिजे. आता आलंय ना नवीन एक, आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. आवाज कमी येतोय, त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता हे मी बोललो असतं ना, तुम्ही माझी क्लिप केली असती. इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या, यांचं काय वाकडं करायचं करा. म्हणजे तुम्ही मा गेमच केला असता. तुम्हाला अजून प्रयोग दाखवतो, मोबाईल बंद कर दे. 1ली ते 5वी बोटवर करा, 1ली ते 5वी. पोरींमध्ये नाही, फक्त पोरं. 1ली ते 5वी. तू कितीला आहे? 8वी नाही, 1ली ते 5वी. तू कितीला आहे? 3रीला आहे. मग 1ली ते 5वी 3री येत नाही का? बोल ना का, बाकी मोबाईल बंद करतो. तुम्हाला प्रयोग दाखवतो किती सूक्ष्म आहे. 1ली ते 5वी. हात खाली करा. आणि आता फक्त 1ली ते 5वीचे पोरं बोलतील. पोरांनो एक तक्रार आहे. काय आहे? आवाज कमी येतोय. काय आहे? तक्रार आहे. ती तक्रार मुलीची आहे. कुणाबद्दल असेल रे? करेक्ट. हा, पोराबद्दल आहे. आणि तक्रार अशी आहे, नीट ऐका. पुरीचं असं म्हणणं आहे, त्याने मला फुस लावली, फुस, आणि लग्नाची आमिष दाखवले आणि माझ्यावर अत्याचार केला. असं कोण म्हणतंय? पोरगी. कुणाबद्दल? जोरात बोला. कोणाबद्दल? पोराबद्दल. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सरळ बोलायचं, घाबरायचं नाही. गाडी चालवतो कोण? पोरगा. माग कोण बसली? पोरगी. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. बस. आता बोला, आता बोला ना. मी बोललो असतो तर बरं, गेमच मा. आता यांचं काय करायचं बोला. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. बरं, तिनं मेसेज टाकला होता की त्याने? मेसेज त्यानं तिला नादी लावलंय का तिनं त्याला? तिनं त्याला. करेक्ट. मग तिनं मेसेज टाकला होता की त्याने? तुला आलता काय एखादा? आपले दिवस बोगस गेले रे. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, जरी अध्यापिन कळे, जरी अध्यापिन अज्ञान नावाची मुळे त्याला अंक अज्ञान नावाची मुळे त्याला 4 कोंबेल. आता हे खाली गेले. मुळे कुठे गेल्या? खाली. आता वर काय येईल पोरानं? पटकन डायरेक्ट खोड. करेक्ट. आणि ते ह्याच्यात आहे, याच्यात आहे 4 जण, मी, तू, तुझं, माझं. वर आलं खोड. खोडाचं नाव आहे अहंकार. आता अहंकाराच्या वर काय येतील? खोडाच्या वर फांद्या. लय बारीक आहे का? झाड पुरच करून देतो 5 मिनिटात. झाड वांस. मुली अज्ञान. तिला कोंब. बस 4 फीट बसलं. 4 कोंबाला पुन्हा त्याला खोड आलं अहंकार. आणि त्याला वर काय आल्या? फांद्या. आता त्या झाडाला 12 फांद्या आहेत. बारीक ऐका. आता 12च्या 12 ऐका 2 मिनिटात. 1 काम. उत्तर. इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, शंकराला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम, विश्वामित्राचं तप संपलं काम, ब्रह्मदेवाचं नाव वाटोळं झालं काम, आणि रावण संपला काम. हे काम. आणि आज सगळी माणसं परमार्थ करीत नाही. याला कारण काम. काम. कामाचा अभ्यास करा तुम्ही. सगळ्या शरीरात काम खवळलाय आणि काम हा आहारावर अवलंबून आहे. तुमचं काय मत आहे? आहार जर सात्विक असेल तर कामाचं प्रमाण कमी राहतं, आणि आहार जर आसुरी असेल
तर कामाचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही अभ्यास करा या 4 वर्षात, पुरींचा अभ्यास करा. 4 वर्षापासून तुम्ही पुरींचा अभ्यास करा. पुरी चांगल्या पोरांवर कधीच प्रेम करीत नाही, कधीच नाही, करणारच नाही. पुरी डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, MPSC अशा पोरांवर पुरी कधीच प्रेम करीत नाही. पुरी नुसत्या भिकार भंगार पोराच्या नादी लागणार, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गाण्यात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बिलागली पोर त्याला. आणि पोर काम काय करते, इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, किबली चोरीत आहे, किबली. आणि ती म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटवा का तुझ्या डोळ्यात. राग येतो लोकांना बोलल्यावर. महाराज महिला मंडळ मुलगी मला आहे, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. या 4 वर्षामध्ये या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप पुरीने रडवलाय. पळून जाणे ना एखाद्या पोराचा हात धरून जाणे आणि कोणी कोणाची पोरगी आणणे आणि कोणाची पोरगी कोणी नेणे ही सामान्य क्रिया झाली. सामान्य सगळे पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. निरीक्षण करा, आहे की नाही बोला. सगळे अल्पवयीन 13 ते 18. लाज नाही, आबरू नाही. पोरानं फोन मागितला दिला, पोरानं गाडीवर टाकलं चालली, पोरानं हॉटेलला नेलं चालली. लाजच नाही ना. का आपली आई काय करते, का आपला बाप काय करतोय, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. अरे एका काबाड कष्ट करणाऱ्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यावर ही वेळ यावी. त्यानं गाया सांभाळून संसार करायचा, त्यानं दागिने मोडून मुलं बाळं मोठी करायची आणि त्या पोरी त्याने कॉलेजला घालायच्या. पोरीने भिकार पोरांच्या नादी लागायचं आणि पोरीने बाप रडवायचा. कोणता न्याय. निरीक्षण करा जरा. विनोद आहे का सांगा. खरं पूर्ण बोलू नका परत मला, पण मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. माझ्यामध्ये नितन कीर्तन करत फरक आहे. आम्ही तुमचंही तुम्हाला बोललं पाहिजे, तुमचं काय मत आहे. आणि तुम्ही आमचंही ऐकत नाही तर नकशात राहत नाही. तुम्हाला आमच्या बोलण्याचा आता राग येईल. रडला तो बाप, तो पोलीस म्हणला तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देईल. घरी गेल्यावर तो उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला आणि पोलिसाचा त्याला फोन आला, मुलगी सापडली. काय बोलायचंय महाराज. पोलीस स्टेशनला गेलेला बाप त्याच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोलिसाचे पाय ओले झाले इतका रडला तो. आणि तो म्हणतो मी माझी इस्टेट विकील पण मुलगी दुःखी करणार नाही. पोरीनं डायरेक्ट पोलिसाला सांगितलं माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज रक्ताचा भाऊ पोरीनं दुश्मन झालाय. लाज वाटली पाहिजे आपल्याला. त्या भावाला आयुष्य नाहीये, त्याला मित्र नाहीये, त्याला माणुसकी नाहीये, त्याला समाजात किंमत नाही, त्याला पुढे लग्न करायचं नाही. भिकार पोरांच्या नादी लागून तुम्ही बापाची भावाची इस्टेट घालवायला निघलात. काही वाटत नाही. हा विनोद आहे का बोला. मुलगी मला आहे, लाज नाही वाटत आपल्याला. भिकार पोरांच्या नादी लागून तुमच्या भावाचं भविष्य काय. त्याला मित्र नाहीये, त्याला 4 पोरांमध्ये मान नाहीये, त्याला जगायचं नाही. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि बंगल्या पडून रोजानं जातात. कुठे चालतोय आपण. कुठे चालले तुम्ही. अरे तुम्ही 10वीला गेल्यापासून तुमच्या बापाची जुळव चालते. बिचारा दागिने मोडायला तयार आहे, तो काळ्या आईचा व्यवहार करायला तयार आहे, पण तुम्हाला दुःखी करीत नाही तो. अरे बैठक बसलो पाहुणे नाही म्हणले, सगळे पाहुणे चेहरा सोडून दिला, पण तुमच्या बापाने चेहरा पाडला नाही. खर्च करून पाहुणे म्हणले मुलगी पसंत नाही. मुलगी पसंत नाही. त्यानं चेहरा बारीक नाही केला, तो हसला आणि नशीब म्हणून सोडून दिलं त्याने. कोण सण करेल. आणि तुम्ही फार लाजा सोडून दिल्या. लाजा या 4-6 महिन्यापासून तर पुरी आपल्या पोरानं प्रेमही करीत नाही. बाहेरच्या राज्यात पबजी खेळत इथून पोर. हा विनोद आहे का. आपण वागतोय काय आणि बोललं का. आणि त्या पोरी इंदुरीकरला शिवे देतात. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. कुठे चाललोय आम्ही. जरा आज विचार करा. तो काम आहे कोणचा, कसा आहे तो. येडगा मदन केवळ पंजानन, येडगा मदन केवळ पंजानन, येडगा मदन. काय डीजे लावायची गरज. इथंच थांबा अजून. वान झाड आहे पुढं सरकतो पटापटा. वान झाड आहे, त्याला पहिलं मुळ्या 4 आहेत, मुळी 1 आहे, कोंब 4 आहेत आणि पहिली फांदी आहे काम. 12च्या 12 फांद्यांची नावं सांगतो. दुसरी फांदी आहे क्रोध. पाया पडतो सगळ्यांच्या. जोडून पहा, तुमचं नशीब पहा किती सुंदर आहे.
दशमीला सोमवार आला, दृष्टी पडता शिव भोळा आणि वारी मंगळवारी आली. पण आता जेवणाऱ्यांची पंचायत झाली. जेवण तर चांगलं आहे, सोमवार धरावा का सोडावा. आता जर सोडला तर संध्याकाळी मेले, उद्या तर इळभर मेले. मग आता काहींकडे आयडिया आहे, आता जेवून घ्यायचं, संध्याकाळी बायकोला विचारायचं, तिने सांगायचं बगर खाली का सोमवार सुटवतो आणि एखादच घडत. तो कोणती पोथी वाचली तू? या पोथ्या वाचल्या कुठं? ए ऐका राग आकळा, पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर बोकस नुकसान. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 10 लाख खर्चाचे कवा. 2 मिनिटाचा राग, नीट आहे का बरं का? 2 मिनिटाचा राग तुम्हाला आयुष्यातून संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. महिला मंडळ, चहा गरम असला तर माणसं बशी वापरतात, पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात. पण राग इतका वाईट आहे की जिवंत माणूस तोडला जातो. मेल्यानंतर तो माणूस ओळखू येऊ नये म्हणून त्याचं प्रेत दगडानं ठेचलं जातं आणि ठेचलेल्या प्रेताचे तुकडे करून गुणीत घातले जातात आणि ते प्रेत वड्याला फेकलं जातं. तुम्ही विचार करा फक्त 2 मिनिटं, हे दोघं किती वाईट आहेत, काम आणि किती वाईट आहेत. एखाद्या वेळेस एखाद्या पुरीनं नकार दिला प्रेमाला किंवा एखाद्या बाईनं दारूला पैसे दिले नाही तर माणसं त्या बाईचा गळा दाबून मारतात. गळा दाबून मारताना तिला वेदना किती होत असतील एवढा विचार करा. पातेल्याचा चटका बसला तर माणसं फडकं वापरतात किंवा पदरानं धरतात. आज एखादी बाई जिवंत जाळली जाते, काय वव्या केलेल्या ज्ञानोबा राहिलं. हे दोघं जण तुम्हाला पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात आणि शस्त्र नाही पण कापतात. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती. काय माऊलीनं वव्या लिहिल्या. दोघांना सांभाळा, काम आणि जळताना बायको पाहिजे आहे, जळताना एखाद्या गरीब बापाची मुलगी पाहिजे आहे. तो पुढे काही करू शकत नाही, तो भाग वेगळा. त्या बिचाऱ्याची परिस्थिती नाही, तो नशिबाला दोष देतो गप बसतो. पण हुंड्यापायी किंवा एखाद्या गोष्टीपायी बायको जेव्हा जाळली जाते, तिला जळताना होणाऱ्या वेदनाचा विचार करा विचार. ती जळताना तरफडत किती असेल विचार करा. ती एखाद्या मुलीचा गळा दाबताना ती हातपाय किती खोडत असेल याचा विचार करा. आणि एखाद्या माणसाच्या शेतीवरून जमिनीवरून गोळ्या घालणं काय भयानक कृती आहे महाराज. गोळी घालणं, समोरचा माणूस मारणं, गोळी घालणं. मागचाच पोरानं इतिहास आपला 7-8 महिन्याचा, क्लास 1 मुलीची हत्या होते आणि क्लास 1 मुलीची हत्या होऊन त्या मुलीच्या पाठीमागं पेठेत मुलगा कोयता घेऊन लागतो. दोन्ही घटना पुण्याच्याच आहेत. तुम्ही निरीक्षण करा हे का घडतं महाराज. आज क्लास 1 मुलगी जाळली जाते, आम्ही निरीक्षण करायला तयार नाही. आम्हाला फक्त चांगलं बोलणाराचा गेम करायचं कळतं, आम्हाला फक्त त्यांच्या बातम्या टाकून क्लिपा टाकून संपायचं कळतं. मुलगी मला आहे. आज एक मुलगी जेव्हा क्लास 1 मारली जाते तेव्हा तिच्या आईबाप मेल्याचा माया, काय म्हणून जगायचं त्या बापाने. आज तो जिवंत आहे म्हणजे फक्त मेला नाही म्हणून, नाही तर तो कर्तृत्वाने संपला ना. एक क्लास 1 मुलीची जर हत्या झाली तर त्यानं स्वतःच्या रक्ताचे थेंब आटून मुलगी शिकवली. तो माणूस फक्त जिवंत कशामुळे मेला नाही तर त्याच्या भावना संपल्या, त्याच्या आशा संपल्या. तुम्ही निरीक्षण करा ना. एकुलती एक मुलगी जर गरिबानं नोकरीवाल्याला दिली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून जमीन विकली आणि ह्या नालायकांनी जर हुंड्यासाठी, जागाला पैसे घेण्यासाठी, GCP घेण्यासाठी, धाबा टाकण्यासाठी जर पैसे मागितले आणि त्या मुलीनं जर विहिरीत आत्महत्या केली तर ती मुलगी जळताना पाण्यात पडल्यावर मरत कशी असेल विचार करा बरं. 2 मिनिटं विचार. एखादी बाई विहिरीत उडी टाकते, तिच्या कॅपॅसिटीची ती गोष्ट बाहेर झाली, पण ती बाई मरताना वेदना किती होत असतील. एखाद्याने विष घेतलं, काय भयानक आहे महाराज. आणि ह्या गोष्टी समाजात इतक्या वाईट झाल्या. माणूस मारणं म्हणजे मुंगळा मारण्यासारखं झालंय महाराज. मुंगळा पाया खाली येतो
किंवा बोकड 6 महिन्यात कापायला दिला जातो, तशी माणसाची गंमत झाली. काहीच वाटत नाही. कॉलेजमध्ये पोरगा पोरीच्या नादी लागून एखाद्या पोरानं एखाद्या पोरीला नुसता मेसेज टाकला तर 5-6 पोरं येऊन त्याला एकट्याला भोगसून टाकतात. तुम्ही जीवन समजता काय? एका शेंबड्या पोरीनं याला मेसेज टाकायचा, यानं तिला हा म्हणायचं, आणि दुसऱ्या पोरानं तिच्या का पाहून जर हसलं तर यानं लगेच 4 पोरं गोळा करायची आणि त्याला भोगसून टाकायचं. अरे ती पोरगी तुला मिळणारच नाही ना, भोकासलं तरी मिळणार नाही आणि तशी मिळणारच नाही ना. तुम्ही जीवन संपवता का? तुम्ही जीवन संपवता का? बरं, संपवलं तुमचं जीवन, काय मागच्यांना फरक पडला? काय मागच्यांना फरक पडला? संपवलं जीवन, तुम्ही संपवलं. एखाद्या पोरीनं केली, फाशी घेतली, मेली पोरगी, काय फरक पडला मागच्या? बोला एखादा मुलगा, काय फरक पडला मागच्या? पण करोडो रुपयाच्या शरीराचं तुम्ही वाटलं, ह्या दोघांच्या नादी लागून करू नका. हे दोघंच तुम्हाला संपवणार आहेत. कामानी कोण संप? दोघा भावांची शेतीवरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला. वावर खाटं राहिलं ना. जो आत गेला तो बाहेर येत नाही आणि मेला तो उठत नाही, मग वावर पेरायचं कोणी? तुम्ही का असं करता? का एकाने एकाच्या डोक्यात दगड घातला, काय उपयोग त्याचा? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या एक कानफडीत दिली, 50,000 घेतले. मला परत असं करू नका. आता एक कानफटीत 50,000 बसली, तरी तो म्हणतो 50 गेले पण त्याची जिरावली. अरे तुम्हाला झालंय. एखाद्याची मुलगी महिला मंडळ सून पटत नसेल ना, तिच्या बापाला बोलवा, नेऊन घाला. तुमचे कौटुंबिक वाद आहेत, पण तुम्ही एखाद्याच्या जीवावर का उठता? आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्हाला कायदा माफ करेल. निर्वास, तुम्हाला कायदा माफ करेल, तुम्हाला गाव माफ करेल. सांग पुढे महाराज मंडळी आमची सगळी सांगत, काळ तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला सगळे माफ करतील, पण काळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि कुणालाही घाबरू नका, काळाला घाबरा. तुम्ही बायको मारून टाकली, महिन्यात तुम्ही सुटून याल, गावात हिंडाल, दुसरी बायकोही कराल, तिला मुलंही होतील, पण तुमच्या मस्तकी लागलेला जो पापाचा घडा आहे तो तुम्हाला कधी सोडणार नाही, आणि तो तुम्हाला भोगल्याशिवाय सुटका नाही. तुमचं काय म्हणजे? तुम्ही लग्न कराल, तिला मुलंही व्हाल, गाड्या घ्याल, बंगले बांधाल, तुम्ही पैशाच्या जोरावर काही करू शकता, पण पैसा काळापुढे टिकत नाही. करगळीनं डोंगर उचलणारा सुद्धा आईचं दूध पिऊ शकला नाही, तुम्ही काय करू शकता? करगळीने डोंगर उचलणारा होता, तो त्याच्या आईचं दूध पिऊ शकला नाही, आणि त्यानं इंद्राला हरवलं होतं, त्याच्यावर टुपलीत बसून जायची वेळ आली. तुम्ही काय आहे तुमच्याकडे? 4 धाबे, 2-4 पंप, 10-5 एकर हायवे टच जमीन, म्हणजे तुम्ही शेठ समजत ना स्वतःला? अरे पैशापायी तुम्ही माणसं मारायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय? किती पैसे दिल्यावर तुमचं समाधान होईल? किती होईल? काय तुमच्याकडे काय? पाया पडून मंदोदरी सांगत होते सीता पडू नको, हातानं जती होईल. नाही ऐकलं, केवढ्यात पडली गंमत. तुम्ही अभ्यास करा ना. अख्ख्या कोणाच्या रावण आहे का? अहो झोपेतून उठला रावण, कुंभकर्ण फुटला, तो बिबट्या एकटा राहिला तो रावण, म्हणून त्या बिभीषण फुटला, म्हणून त्या कुंभकर्णाला उठवायला गेले. कुंभकर्णाला उठ, आता त्या भावाला आधार नाही राहिला, तो गडी तर झोपेलच होता, त्याला उठवायचं म्हणजे नगारे वाजवा. नगारे वाजवून उठवलं, तिथे काय उठले होते, त्याने विचारलं नाही काय झालं काय नाही, पहिलं जेवलं ते बाकीचं पाहू काय हो. आणि जेवले होतो म्हणणार मला उठवायचं काम काय? हे म्हणले बा तुझ्या भावांनी जग मारली, सीता पडून आणली, युद्ध सुरू होणार आहे, आणि रामाची माणसं आता तुम्हाला मारायला. यगडन डोळे चुळीत, याचं वाक्य आहे का कुंभकर्णाचं? कुंभकर्ण म्हणतो रावणाला ही दुर्बुद्धी सुचली कशी? काय भाषा आहे महाराज. आणि अख्खे लोक म्हणतात कुंभकर्ण येडा होता, सगळ्यात हुशार. तो म्हटलं ही तुला दुर्बुद्धी सुचली कशी? ते म्हणले भाऊ तू भाऊन तू पाय, हा मला उठवायचं काम होतं, तू जाय तिकडे. ती गेलं रावणाकडं. आता तो गडी नागाटच होता, रावणच होता तो. यानं त्याला सांगायला सुरुवात केली, तुला 80,000 बायका होत्या, अजून तेवढ्या करायच्या, कर ना. पण तू ह्या कुटाणा का आला केला? कारण ते 80 तुला वाचवलंय, पण ही एकटी तुला संपी ना. तू ती सीता पळवायची कुटाने केलीच कशाला? तो रावण म्हणला मी तुला प्रवचनाला नाही बोलावलं, मी तुला युद्ध करायला बोलावलं. कुंभकर्णाचे वाक्य मरेपर्यंत जुने वारकरी ध्यानात ठेवा. कुंभकर्ण म्हणला ह्या युद्धात तू मारणार आहे आणि मी मारणार आहे. त्याची अक्कलच बंद झाली. तू जगत नाही या युद्धात, तू मला घेऊन मारणार. मग कुंभकर्णाला रावण म्हणतो तू असं काय म्हणतो? रावणा याचं उत्तर ऐक, तो बायको पळवली पण संपत्ती आसुरी वापरली,
आणि युद्धाला जो येणार आहे त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 16व्या काय उत्तर आहे कुंभकर्णाचं? तो बायको पळून आणली पण आसुरी संपत्तीचा वापर केलाय. आणि तुला जो मारायला येणार आहे त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती कधीच टिकू शकत नाही. नाही नाही, त्याची तर अक्कलच बंद झाली. तू मारणार म्हणला, पण तू मला घेऊन मारणार, कारण मला युद्धाला येणंच आहे. मग कुंभकर्ण रावण म्हणतो तू तर मारणार आहे ना, तू मराय का तयार झाला? त्यावेळेस त्याचं वाक्य कुंभकर्णाचं, तू भाऊ आहे माझा. भावासाठी जर भाऊ रडला नाही तर पुढे भाऊच भाऊ राहणार नाही. बंधू प्रेम टिकवण्यासाठी मी मरायला तयार आहे. काय भाषा आहे! आणि दोघही बी त्या युद्धात मेले. मला गोष्ट नाही सांगायची, आसुरी संपत्ती सांगायची आहे. का मोठभर मातीवरून खून, का गावातल्या राजकारणात करून खून? अरे ग्रामपंचायती गच्चा धरेपर्यंत जातात, सोसायटी ग्रामपंचायत गच्ची धरेपर्यंत जातात. काय तुम्हाला सोसायटीतलं कळतं मला सांगा? काय कळत? काय ऑडिट कळत? काय कळत? काय तुम्हाला किरकोळ मुठभर गावातली राजकारण जर एकमेकाचं मुंडकं दाबायपर्यंत जातात, काय त्या ग्रामपंचायतीत आहे बा? काय काय हाय? काय काय कामामध्ये 4% फक्त? काय तुमचं? तुम्ही बरं विनोद समजा का नाथे तोडलेत लोकांनी. हे नाथे तोडलेत, नाथे तुटलेत, नाही तुटले असं काय त्याच्यात? मला काम करा ना, रात्रंदिवस कष्ट करा ना, येळभर कामाला जा ना, 500 रुपये रोज, 250 रुपयाची गुलाबजामू खाय ना, पण संपत्ती दैवी कमव ना. बापाचा पैसा काला कमीता आणि कमवून काय करणार तुम्ही? बहीण भावाचा दुश्मन झाली, तिसरी फांदी लोभ. काय मारामाऱ्या करतो तू? माया एवढ्या माया पुढे बसलेल्या 15 बाया आहेत आता इथं, का त्या भावाशी बोलत नाही अशा इथं येत. आता मी नावा सगळं सांगल, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याचं सॉंग घ्यायचं. काय बाप मिळाला तर भाऊ खाते फोडायला, बहिणीने भाऊ जाम करून टाकला मारा. भाऊ पाया पडतोय, बाई सही कर ग सही कर. ती म्हणती थांबत्याला नाही विचारते. तो नालायक म्हणतो लावून धर, 1,00,000-1.5 लाख मिळतील. अरे काय नाथ आहे? फक्त तुम्हाला नाथ नाहीये, तुमच्याकडे लोभ आहे. तुमच्या भावावर प्रेम नाहीये, त्याच्या इस्टेटीवर लोभ आहे. तुम्ही अभ्यास करा महाराज. एक लोभाची बाई भेटली महाराज, स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार कैकेयीनं रामाला दिला होता. एक मोहानं ग्रसलेली बाई भेटली, रामायण उलट पालट झालं. उलट पालट झालं नाही, जनकाची मुलगी वनवासाला गेली, ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला, आणि दशरथ पुत्र शोकाने मेला. काय घटना घडल्यात आपण पोथ्या वाचून काय करतो तुम्ही? फक्त लोभ. ती मंतर काय खुटावपट जर तेवढी भेटली नसती कैकेयीला तर कार्यक्रम ओके झाला. आज तुम्ही रक्ताचे नाथेचे भावाचे नाथे तोडले. आणि बहीण काय चीज असते ही, ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या नाही केला. भाषा नाही ठेवला तुम्ही, भाषेच्या माग उभा राहिला. सक्का मामा नाही ठेवला तुम्ही, मामा बदलावला तुम्ही, गुरु मामा आणला तुम्ही. ही गुरु मामा नावाची एक अवलाद कोण असेल ती पिसावली पाहिजे. तो कुठून काढला का तो कारखाना? तो सक्का भाऊ तो दुश्मन झाला, हा दरिद्री तो भाऊ झाला. ही 2-4 माणसं लय हाणली पाहिजे माना. तो गुरु मामा एक पिसावला पाहिजे मानवात. दुसरा एक माणूस आहे तो लईच हाणला पाहिजे. तो मठ्ठा कोणी शोधून काढला, तो माणूस एक सापडला. तो मठ्ठा ते पांढर दही कोणी शोधला, तो एक उचलून आपटला पाहिजे. नाला एक माणूस काय त्या मठ्ठ्यात नुसतं पांढरं पाणी हाणलं 22 ग्लास. मठ्ठा पेले होते, घरी गेले बाथरूम मधून बाहेर येईन. मठ्ठा कळच गाडी न उभं राहिलं का काढ काढ काढ, बसलं का खळखळ खळखळ. त्याची बायको 4 वेळा गेली आतमध्ये चहा आणू का, काच गाडगाडन खाळखळ. तो एक माणूस लय हाणला पाहिजे. आणि तो तिसरा एक माणूस येतो, तुम्हाला जर कुठं दिसला तो बोक्सूनच टाका, त्याला ठेवण्यात मजा नाही. गावून कोणी शोधून काढला तो माणूस, आणि त्याला दमबिम नाही द्यायचा. त्याला बोकन सासूला आहे गावून, सुनाला आहे. सासू झाडाला पाणी घाली होती, 3 पोर कामावरून आलं आणि ते गजरा घेऊन आलं. बाकीचं तुमचं तुम्ही पहा. अरे काय चाललंय? ही माणसं विनोद नाही महाराज,
यांनी पार धर्माचं वाटोळं करून टाकलं. काही नवीन आणतात ते खायचं नवीन. आता त्या लग्नात एक नवीन आयटम आणलाय, वेळी भेट. ती पहिली वेळेला भेटत नव्हती. आता कोणाला किडा आला ते यायला भेटायचं. असं तुमच्या का आला का तो? हा आलाच असं. हा ती लागण झालीच सगळ्यांना. यायला भेट. आता ती ही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लफड्याचं लगीन. या पोरेनं त्याचा चांगला पीस फापलावल्यामुळे तो कधी बिघडेल होता. ते पोरीचा बाप 90 मारूनच होता आणि पोरेच्या बापाची